लवकरात लवकर माझा निर्णय सगळ्यांना सांगायला हवा. माझं आता खूप झालं. बाळ ही प्रेग्नन्सी सतत बोलण्यात येते. लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेमध्ये नवीन ट्विस्ट आलेला आहे. तर पार्थ तिकडे घरी आलेला असतो ऑफिसमधून आणि घरी आल्यालाच त्याला ऑफिसमधून फोन येतो की त्या ऑफिसमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झालेला आहे. मग आता ते सगळं ऐकून पार्थची खूप चिडचिड होत असते. तर काव्या त्याला समजावत असते आणि पाणी देत असते, पण तो खूपच चिडचिड करत असतो. मग काव्या म्हणत असते की हो काय झाले मला सांगा. त्यावेळेस पार्थ तिच्यावरती चिडतो आणि म्हणतो की तुम्ही अभ्यासाचं बघा, मी माझं मी बघतो. तर काव्या म्हणते की मी अभ्यासाचं बघते, पण तुम्ही आधी पाणी तरी प्या. पण आता तो काही ऐकायलाच तयार नसतो. तो बेडवरती बसून चिडचिड करत असतो. तर काव्या सुद्धा आता त्याच्या शेजारी बसते आणि त्याचा हात घेऊन तिच्या पोटावरती ओढून ठेवते आणि 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1 असं आता आकडे ती मोजते. पार्थ मात्र इकडे आता शांत डोळे झाकून ते सगळं फील करत असतो. काव्या हे सगळं आता काउंट करत असते आणि त्याला खूप छान वाटत असतं. तो शांत सुद्धा झालेला असतो. तर आता पार्थ काव्याला पुन्हा म्हणत असतो की काय चमत्कार आहे ना काव्या, म्हणजे अजून आपलं बाळ फॉर्मही झालेलं नाहीये, त्याच्या हालचाली जाणवण्याचा तर प्रश्नच नाही. तरी पोटावरती हात ठेवल्यावर मला ना काहीतरी असं वेगळं छान फील झालं. मला असं जाणवलं की आपलं बाळ आता माझी चिडचिड ऐकत असेल. आणि आता मग काव्या हसायला लागते आणि मग पुन्हा पार्थ म्हणतो की आणि मग बाळ म्हणत असेल की किती चिडकाय माझा बाबा. तर काव्या म्हणते की हो ना, मग कशाला एवढी चिडचिड करायची, असं म्हणून ती त्याला असा धपका मारते. तर पार्थ म्हणत असतो की नाही, आता मी चिडचिड नाही करणार काव्या. बघितलं ना, तुम्हाला वाटलं होतं की बाळ आलं म्हणजे आपल्यातले वाद वाढतील, पण नाही, आपल्यात आणि माझ्यात आपल्या बाळाने शांतता आणली. तुम्हाला सांगतो आपलं बाळ आहे ना आपल्याला कंप्लीट बदलून टाकणार आहे. तुमच्यातले बदल तर दिसायला सुरुवात पण झालेली आहे. असं म्हणताच काव्याला आता राग येतो आणि ती थोडी शांत होते. थोडीशी आता दुःखी झालेली असते. तर पार्थ म्हणतो की बरं चला ब्रेकफास्ट करायला. तर ती म्हणते की पार्थ तुम्ही व्हा पुढे, मी आलेच. असं म्हणून आता पार्थ ब्रेकफास्ट करण्यासाठी जातो. तर काव्या रागारागाने उठते आणि म्हणत असते की बाद झालं आता, खूप झालं. हे बाळ हे प्रेग्नेन्सी सतत बोलण्यात येते. आता काही ना काहीतरी लवकरात लवकर करायलाच हवं. माझा निर्णय सगळ्यांना सांगायलाच हवा. पण कधी सांगू, आजच सांगून टाकू का, पण कसं सांगू, आधी डॉक्टरांशी बोलू का, असा आता ती विचार करत असते. तेवढ्यात तिकडे आता तिची जी अभ्यासाची पुस्तकं असतात ते हवेने उडतात. मग आता तिला काहीतरी सुचतं. काव्या हे जेव्हा सगळ्यांना सांगेल त्यावेळेस सगळ्यांना खूपच मोठा धक्का बसेल. तर आजचा हा भाग आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.